नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण विरगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री बाबासाहेबजी शेळके आणि श्री विनायकजी शेळके यांच्या शेतावर आलो आहोत. या ठिकाणी आपण ह्या यज्ञ अभियानाचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्यांसमोर जमलेलो आहोत सगळे. तर यज्ञ अभियानामध्ये आता वेगवेगळे शेतकरी सामील होत आहेत. मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे आणि अशातच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं आणि हे बनवताना वेगवेगळे शेतकरी जेव्हा काही गोष्टी बनवतात शेतकऱ्यांकडे पण काही तंत्र असतं, तर तेही आपल्याला या माध्यमातून शिकणं शक्य होतं. तर नमस्कार बाबासाहेब, मला आता सांगा की तुमचा एक परिचय करून द्या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि मग तुम्हाला या अभियानाबद्दल काय वाटतं आणि तुमचे काय अनुभव ते थोडक्यात सांगा. नमस्कार, मी बाबासाहेब शेळके. या यज्ञ अभियानाअंतर्गत आम्हाला जेव्हा माहिती मिळाली अगदी त्याच वेळेस या अभियानात सहभागी होण्याचं आम्ही निश्चित केलं. खरं तर गेल्या 5 वर्षापासून ऑर्गॅनिक शेतीकडं जास्त प्रमाणात आमचा कल वाढलेला आहे. ज्यापूर्वी होतं पण इतक्याही प्रमाणात नव्हतं. देशमुख सरांनी ज्या दिवशी आम्हाला ह्या ऑर्गॅनिक शेतीबद्दलची एक चांगली माहिती दिली तेव्हापासून या दिशेनं आमचा कल जास्त वाढला. त्याचे रिझल्टही खूप चांगले येत चालले. गेल्या कित्येक दिवसापासून वेगवेगळे कल्चर वगैरे सर्व या कंपनीमार्फत आम्हाला मिळत गेले. त्याचबरोबर आत्ता जे काही यज्ञ अभियान आलेलं आहे या अंतर्गत आपण जे शेणखत या ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी वापरतो तर ते व्यवस्थित कुजलेलं जर नसलं तर ते शेतीसाठी पाहिजे असं उपयोगी ठरत नाही. त्याच्यावर अनावश्यक बुरशा वगैरे वाढणं आणि त्याचे दुष्परिणाम पिकावर होणं या सगळ्या गोष्टींमुळं ते पाहिजे असं आपल्याला वापरता येत नाही. त्यामुळे आता तोही प्रश्न या यज्ञ अभियानाअंतर्गत आपला लवकरच संपुष्टात येणार आहे. या यज्ञ अभियानामध्ये हे जे काही डिकम्पोस्टिंग कल्चर बनवलेलं आहे यज्ञ या नावानं, तर या कल्चरमुळं हे शेणखत अगदी वेळेत आणि खूप सुंदर असं कुजण्याची प्रक्रिया होणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना माझी हीच विनंती असेल की आपण सर्वांनी हे यज्ञ कल्चर वापरून आपलं जे काही गोधन आहे, जे शेणखत आहे, हे अतिशय चांगल्या प्रकारे कुजवून आणि मग ते पिकांना द्यावं. त्यानंतर दुसरी बाब अशी की हे वापरणंही खूप सोपं आहे. एक 200 लिटरचा ड्रम तयार करायचा, त्यामध्ये 1 लिटर कल्चर, 2 किलो गूळ अशा पद्धतीनं ते मिश्रण तयार करून अगदी शक्य झालं दर दिवस 1-2 मिनटाचा वेळ देऊन 1 बकेट पाणी त्या कल्चरमधलं काढून त्या शेणखतावर टाकून देणे आणि त्यानंतर वारंवार दर दिवस 2 दिवसामिळती ही गोष्ट वापरत जर राहिलं तर ते खत आपोआप डिकम्पोस्टिंग होऊन खूप चांगल्या प्रकारे तयार होईल. यज्ञ अभियानाअंतर्गत यज्ञ नावाच्या कल्चर बँकची सुरुवात केलेली आहे. या अभियानांतर्गत मी बाबासाहेबजी आपलं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की आपण 12 महिन्यांसाठी जो प्रोग्राम आहे आपला नावनोंदणी जी आपण केलेली आहे, तर त्याचे खूप सारे शेतकऱ्यांना पण फायदे. आपण प्रत्येक कंपनीमार्फत प्रत्येक महिन्याला फ्रेश कल्चर एक लिटर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. तर या अभियानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण एक कोणती प्रक्रिया ही सातत्यपूर्ण जर चालली तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. एक तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिले 2-3 जे फायदे आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कष्ट संपुष्टात आले. म्हणजे दररोज फक्त अधूनमधून काढायचं, कल्चर टाकायचं, बरोबर, म्हणजे कष्ट संपले की शेणखताला उलटपालट करायची गरज नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी आपल्याला पाहिजे, म्हणजे अगदी पहिले सुरुवात केल्यानंतर पहिले 2 महिने जर सोडले आपण पहिल्या प्रक्रियेला, तर नंतर शेतकऱ्यांनी वर्षभर केव्हाही शेणखत काढलं तरी ते अगदी भुसभुशीत त्यांना मिळणार आहे की जे शेतामध्ये आपण डायरेक्ट टाकू शकतो. म्हणजे त्याला परत डंप करण्याची, परत पलटी मारण्याची काहीच आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, ह्या अभियानांतर्गत तसाही हा जो खर्च आहे हा अत्यल्प आहे, बरोबर, आणि त्यातही आणखी शेतकरी जर जोडून राहिले सातत्यपूर्ण चालण्यासाठी की
बऱ्याचदा मार्केटमध्ये आपलं थोडंफार डायव्हर्जन होतं, काही की आपण नवीन नवीन गोष्टी ऐकतो. तर ते टाळण्यासाठी आपण नावनोंदणीची एक प्रक्रिया राबवली आणि त्याच्यामध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो की तुम्ही हे सगळं अगदी क्षणाचा विलंब न लावता ती गोष्ट स्वीकारली आणि तुम्ही त्याच्यामध्ये नोंदणीकृत शेतकरी झाला. तर तुम्हाला काय वाटतं नावनोंदणीबाबत की ही प्रक्रिया कशी आहे, चांगली आहे किंवा कशी आहे ते शेतकरी बांधवांना सांगा. या कंपनीनं जो काही हा प्रोग्राम राबवलेला आहे यज्ञ अभियान, या अंतर्गत जी नावनोंदणी चालू आहे, या नावनोंदणीच्या अनुषंगानं सांगायचं जर झालं तर हे जे यज्ञ कल्चर आहे हे 400 रुपये लिटर याप्रमाणे विकलं जातं. पण जर हेच कल्चर आपण 12 महिन्यासाठी नोंदणीकृत जर झालो कंपनीला, तर 400 रुपये लिटरनं 12 महिन्याचे 4,800 रुपये होतात. आणि नोंदणीकृत झाल्यानंतर आपल्याला ते 4,000 रुपयामध्येच अगदी 12 महिन्यासाठी 12 लिटर उपलब्ध करून दिलं जाते. त्याबद्दल कंपनीचेही आभार. दुसरी गोष्ट अशी की वारंवार फॉलोअप घेताना आपण शेतकरी वर्ग थोडासा टाळाटाळ करतो, मी असो अगर कुणीही असो. तर जेव्हा कंपनीची माणसं वारंवार दर महिन्याला फॉलोअप घेतील तेव्हा आपल्याला वारंवार रिमाइंड होईल की आपलं यज्ञ अभियान चालू आहे. त्या अंतर्गत आपल्याला हे कल्चर एका महिन्यामध्ये हे 200 लिटर हे संपवायचं आहे. पर डे एकच बकेट टाका, एकाच दिवशी 200 लिटर टाकू नका. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मी कंपनीचेही धन्यवाद देतो की कंपनी या नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी हे सगळं घरपोच उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक महिन्यात त्यामुळे आपणही कंपनीचे सर्व शेतकरी बांधव मिळून धन्यवाद करूया. सांगू इच्छितो की ज्यावेळी कंपनीचे प्रतिनिधी प्रत्येक महिन्यामध्ये घरी येणार आहे त्यावेळेला काय होणार की आपल्या पिकांच्या इतर काही ज्या समस्या आहेत त्याच्यावरती पण आपल्या चर्चा होऊ शकतात. या अभियानाचा हा भाग फक्त एक शेणखताशी संबंधित किंवा काडी कचरा कुजवण्याशी संबंधित असल्यामुळं आपण त्याबाबत इथे चर्चा करत नाही. पण अशा खूप साऱ्या गोष्टी कंपनीच्या संपर्कात शेतकरी राहिल्यामुळं आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञान अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशाच रीतीने आपल्याला माहीत होईल. आणि दुसरी गोष्ट ते वापरल्यानंतर मार्केटमधला जो खर्च आहे शेतीवरचा हा नक्कीच 80% कमी होईल असा मला विश्वास आहे. आणि धन्यवाद तुम्ही सर्वांना धन्यवाद. साथ देता. धन्यवाद. थँक्यू.